साधनामय कर्म कसे साधायचे या विषयाकडे बघताना मी मुद्दामून रेकॉर्ड करतोय. म्हणजे काय आहे, हां, म्हणजे तुम्हाला पाठवता येईल. साधनामय कर्म याकडं बघताना कर्माकडं आपल्याला नीट सूक्ष्मतेनं बघायची गरज आहे. आता कर्म म्हणजे काय, आता मी बोलतो तुमच्याशी, हे कर्म आहे. आता हे बसून ऐकतायत, तुम्ही ऐकताय, हे कर्म आहे. आता असं आपण गृहीत धरू की ह्यांची ऐकायची इच्छा नाही आहे, पण ऐकलं तर घडतंय ना, कानावर तर पडतंय ना. म्हणजे याचा अर्थ कर्माचे 2 प्रकार आहेत. तुम्हीहून मुद्दामून करायला जाता ते एक कर्म झालं, पण तुम्ही केलं नाही तरी घडत राहतं तेही एक कर्मच आहे. आता जर आपल्याला ही कर्म साधनामय करायची असतील तर ह्या कर्मांच्या बुडाशी जायला लागेल. जसं समजा काही झुडपं आहेत, 2-3 झुडपं आहेत, किंवा गवत आहे, 2-3 गवताची पाती आहे. एक पातं हलतंय, एक पातं स्थिर आहे, किंवा एक गवत हलतंय, एक गवत कमी हलतंय, एक गवत स्थिर आहे. पण या 3ही गवतांना धरून ठेवले जमिनीनं, म्हणून ती हलू शकतात किंवा स्थिर राहू शकतात. तसं आपल्या कर्माचा मूळ जो पाया आहे ते आपलं आत्मस्वरूप आहे. लक्षात आलं? आता आत्मस्वरूप कसं आहे, आत्मस्वरूप निर्गुण आहे. आत्मस्वरूप कालातीत आहे. आत्मस्वरूप अव्यय असं आहे. म्हणजे त्याला धरायला गेलं तर धरता येत नाही, असं आत्मस्वरूप आहे. म्हणून संतांनी युक्ती काढली की आत्मस्वरूपाची खूण आपण काहीतरी करूया ज्याला धरता येईल. म्हणून ते भगवंताचं नाम आहे, किंवा नामाबरोबर स्मरण आहे. समजा राम नाम असेल तर रामाबरोबर रामनामाचं स्मरण आहे की मी रामच आहे आणि राम मीच आहे. हे ते सोहमचं स्मरण आहे जे नामाबरोबर आहे. म्हणजे मला जमिनीला घट्ट धरलं पाहिजे, तर ते घट्ट धरून केलेली कर्म तुम्ही म्हणताय तशी कशी साधनामय होतील. त्याला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्मे ईशू भजावा. म्हणजे काय, तर कर्म करत असताना मी करता नाही या भावानं कर्म करणं. कर्म करत असताना माझा त्या कर्माशी संबंध नाही या जाणीवेनं कर्म करणं. मी वेगळा आहे. कर्म घडतंय ते माझ्या शरीराच्या मार्फत घडतंय, मी त्याचा करता नाही या जाणीवेमध्ये येऊन ते कर्म करणं. आता ह्या गोष्टीमध्ये कर्म टाळता येत नाही हे तर उघडच आहे. मग अडचण राहिली की मी करता नाही या भावानं कर्म कसं करायचं. तर त्यासाठी युक्ती आहे फलत्यागाची. फलत्याग भगवंतांनी सांगितलं आहे गीतेमध्ये. ती फलत्यागाची युक्ती कशी आहे, तर आपल्या कर्माबरोबर फळ जन्म घेत असतं. याचा अर्थ असा की तुमची इच्छा असो अगर नसो, फळ तिथे ठरलेलं आहे. जसं काठीचं एक टोक उचललं की दुसरं टोक उचललं जाणार. मी बोलत आहे, तुम्ही ऐकणं घडणार. जसं मी मगाशी म्हटलं, यांची इच्छा असो नसो, तसं कर्मफळ हे ठरलेलं आहे. मग याच्या जाणीवेमध्ये आपण येणं गरजेचं आहे. आपण कर्मफळाची इच्छा धरतो, कर्मफळामध्ये आशा धरतो, कर्मफळाच्या ठिकाणी आसक्त होतो. म्हणून आपल्याला कर्म मी करता नाही या भावानं करता येत नाही. जसं की तुम्हाला समजा मी सांगितलंय तुम्ही 5 नंतर या. आता तुम्हाला स्वातंत्र्य आहे, 5:30 पण येऊ शकता तुम्ही, 6:30 पण येऊ शकता तुम्ही. मग तुम्ही याल ही वस्तुस्थिती आहे की नाही. पण त्या वस्तुस्थितीला मी जर माझ्या कर्मफळ आशेला बांधून ठेवलं तर मग मी अस्वस्थ होणार की अजून कसे आले नाहीत, अजून का आले नाहीत, एवढा उशीर का झाला, वगैरे वगैरे वगैरे.
तशी कर्मफळाची आशा आपण प्रत्येक बारीक 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 कर्मांमध्ये आणून ठेवलेली आहे. जसं आता तुम्ही ऑफिसला गेला, ऑफिसचं काम करताय, तर ते काम करत असताना त्या कामाच्या बरोबर फळाची आशा तिथे बांधलेली आहे. ती फळाची आशा जर नसेल तर कर्म आसक्त रहित होऊन करता येतं. कर्म आपल्याला कसं करायचं आहे? साधनामय करायचं आहे. साधना काय आहे? भगवन नाम ही साधना आहे. साधना काय आहे? सोहमचा भाव ही साधना आहे. मी परमात्म स्वरूप आहे या भावामध्ये राहणं ही साधना आहे. त्या साधनेत राहून कर्म करायचं असेल तर ते साधनामय कर्म होणार. मग याचा अर्थ काय झाला? मी माझ्या देहापासून वेगळा आहे या जाणीवेमध्ये येऊन देहानं कर्म करायचं आहे. कर्म तर राहू शकत नाही ना. तर देहानं कर्म करत असताना आपल्या स्वतःला त्या कर्मापासून वेगळं पाहता आलं पाहिजे. तसं पाहण्यासाठी फळाचा त्याग करणं पण गरजेचं आहे. अन्यथा त्या कर्मांपासून वेगळं राहता येणार नाही. जेव्हा आपण कर्मफळामध्ये आसक्त राहू, त्या ठिकाणी आपण आसक्ती ठेवू फळाच्या ठिकाणी, तर त्यावेळी आपण अर्थातच कर्मामध्ये पण देहभावानं गुंतलेलो आहोत असा अर्थ निघतो. आलं का लक्षात? इथंपर्यंत कळते का? थोडंसं देहभावनाच आमची जास्त असल्यामुळे आम्ही त्याच्यातून बाजूला होत नाही, देहभावना जास्त आहे हे तर उघडच आहे. त्याच्या युक्तीबद्दल मी जास्त सांगतोय. त्याच्या युक्तीवरती माझा जास्त जोर आहे, एम्फसिस आहे. ते उघडच आहे, ते गृहीतच आहे की देहभावना आहे, देहभाव आहे. देहभावना नाही, देहभाव आहे हे गृहीत आहे. युक्ती अशी आहे की याचं स्मरण ठेवलं पाहिजे की आपण देह नाही, आपण तेच आहोत याचं स्मरण ठेवलं पाहिजे. त्याच्या अनुसंधानामध्ये पाहिजे, त्याच्या चिंतनामध्ये पाहिजे. मग ते कर्म करत असताना पण पाहिजे. आत्ता जे इथे येऊन गेले त्यांच्या बोलण्यामध्ये, ते गुळवणी महाराजांचे शिष्य होते, पण त्यांना स्वामी माधवनाथांचा पण संपर्क आलेला होता. स्वामी माधवनाथांचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला. स्वामी माधवनाथांकडे एक शिष्य यायचे आणि ते ध्यानाला बसल्या बसल्या उन्मनी अवस्थेत जायचे, पण घरी गेले की बायकोवरती ओरडायचे, भांडायचे, चिडचिड करायचे. स्वामी माधवनाथ म्हणाले, ध्यानात उन्मनीला जातो आणि घरी गेल्यावर चिडचिड करतो बायकोवरती, या ध्यानाला काही अर्थ नाही. आता आपण याच्या थोडंसं खोलात जाऊया, म्हणजे आपल्याला समजायला लागेल की कर्म कसं साधनामय करायचं. तुम्ही ज्यावेळी ध्यान साधना करताय किंवा नामसाधना करताय, त्या साधनेमध्ये तुम्ही जोपर्यंत वरवर करताय तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही, सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींचं भान आहे. पण ज्यावेळी तुम्ही सखोल जाता त्यावेळी तुम्हाला हाताला काहीतरी लागतं ना. एक कण का होईना शांती समाधानाचा अनुभव आहे ना. नाहीतर विकले असते तुम्ही बाजारात जाऊन महाराजांचे फोटो. कशाला ठेवतोय आपण आणि कशाला प्रेमानं करतोय? काहीतरी आपल्याला मिळालेलं आहे की नाही साधनेमध्ये. ते मिळालेलं आपण त्या साधनेच्या गुहेतून बाहेर आल्यानंतर कॅरी करत नाही, ही आपली अडचण आहे. म्हणजे आपल्याला शांत साधनेमध्ये हे प्रचितीला आलं की आपण देहाव्यतिरिक्त सुद्धा शांत स्वरूप आहोत, ही आपण प्रचिती घेतली. पण त्या प्रचितीला आपण आपल्या जीवनामध्ये उतरवत नाही, त्यामुळं आपली कर्मसाधनामय होत नाहीत. ज्यावेळी आपण ध्यान सोडून बाहेर येतो, ज्यावेळी आपण नाम सोडून बाहेर येतो, प्रत्यक्षात असं नाहीच आहे नाम सोडून बाहेर येणं वगैरे, पण ज्यावेळी आपण बसलोय ध्यानाला वगैरे, त्यातून आपण जेव्हा बाहेर येतो, ते बाहेर आल्यानंतर तिथं मिळालेली शांती तिथंच ठेवतो आणि बाहेर म्हणून आपण वेगळी व्यक्ती म्हणून बाहेर येतो ध्यानातून. असं न करता ध्यानातल्या शांतीबरोबर बाहेर यावं, त्या शांतीला घेऊनच बाहेर यावं. ते कसं हे सांगितलंय त्यांनी. हो, हे कसं हे किती शाब्दिक सांगणार ना. जसं तुम्हाला आत्ता तुम्ही ऐकताय माझ्याकडनं, आत्ता हे ऐकणं घेऊन तुम्ही बरोबर जाणार ना. हो म्हणाला की नाही तुम्ही, कसं जाणार बरोबर घेऊन तुम्ही? हां, म्हणून चिंतन ही साधना सांगितली आहे वेदांतामध्ये.
चिंतने चिंतने तद्रूपता असं वेदांत त्यासाठीच म्हणतं. तुम्ही चिंतनानंच तुमचा बोध बरोबर घेऊन जाऊ शकता. सगळं चिंतनानंच मनुष्य करतो. जसं आत्ता यांनी चहा मागितला. का मागितला? बियर का नाही मागितली? गंमत म्हणून नाही विचारत आहे, सिरियस प्रश्न आहे माझा. चहाच का मागितला? कारण चहाचं चिंतन आहे मनामध्ये, खोल चहाचं चिंतन आहे. मी काल पिलेला होता, परवा पिलेला होता, मी अमुक वेळेला चहा पितो, मग माझी अमुक वेळ झाली. येतात ना हे चहा करायला. चहा मी पित आहे, चहा चिंतन आहे म्हणून ते त्याच्याबरोबर आलेले आहेत चहाच्या. त्याला म्हणायचं आपल्याबरोबर चिंतनाच्या मार्फत शांती बरोबर घेणं, याला म्हणायचं. आपण कशाचं चिंतन करतो? चहा वगैरे या सर्व गोष्टी वैषयिक झाल्या. वैषयिक चिंतनामध्ये आपण आहोत. सद्गुरू सांगतात तू परमात्म्याचं चिंतन कर. त्या चिंतनासाठी परमात्म्याची खूण पाहिजे. चहाची खूण मिळाली म्हणून मी चहाचं चिंतन टिकवू शकतो. परमात्म्याची खूण नसते, ही आपली अडचण आहे. ती खूण सद्गुरुपदिष्ट साधना केल्यानंतर मिळते. जसं साधनेमध्ये तुम्हाला त्या शांततेचा अनुभव आलेला आहे. ती खूण आहे, ते आत्मस्वरूप निश्चित नाही, पण ती आत्मस्वरूपाची खूण आहे की तुम्ही देहाला सुटूनही असता आणि देहामध्ये अस्वस्थ असता. देहाबाहेर मात्र ती अस्वस्थता नाही. देहाबाहेर जे चैतन्य तत्व आहे तिथे शांती आहे, आनंद आहे, समाधान आहे, तृप्ती आहे. याचा स्पर्श तुम्हाला झालेला असतो. त्याचं चिंतन घेऊन ध्यान साधनेतनं बाहेर आल्यानंतर वर्तन करायचं. मग ते चिंतन आपल्याला या जाणीवेत घेऊन जातं की फक्त देहच मी नाही आहे. देह हे मला मिळालेलं एक टूल आहे, साधन आहे, ज्या साधनाच्या माध्यमानं मी जगतो, पण मी त्याहून वेगळा आहे. या चिंतनाच्या अभ्यासानं ते चिंतन दृढ होतं. असं चिंतन दृढ झालं की तिथे एक प्रकारचा साक्षीभाव तयार होतो कर्मांमध्ये आणि आपल्यामध्ये. तो साक्षीभाव नसल्यामुळं कर्म साधनामय होत नाहीत. आपण हा साक्षीभाव अनुभवतो. पहा, सिनेमा बघायला गेलो, काल का परवाच्या निरूपणात आलेलं आहे. सिनेमा बघायला गेलो की सुखदुःखाचे प्रसंग आपण पाहतो, पण आपण या जाणीवेत असतो की आपण ते नाही आहे. आयुष्य जगताना मात्र आपण या आयुष्याच्या सिनेमामध्ये तद्रूप होऊन जातो. इथं आपली अडचण आहे. जसा सिनेमा आपण वेगळेपणानं पाहतो तसं आपल्या देहाकडं आपण वेगळेपणानं पाहत नाही आणि त्यामुळं कर्म साधनामय होत नाहीत. कर्मांमध्ये गुंतत जाणं घडत राहतं, कायमच घडत राहतं. हे पाऊल टाकलं तरी ते तिथं गुंतलं गेलं, ते पाऊल टाकलं तिथं. प्रत्येक श्वासागणिक आपण गुंतत जातो देहामध्ये. जी शांती, जे समाधान, जो आनंद साधनेमध्ये अनुभवलेला आहे तो आत्म्याचा आनंद आहे, आत्म्याची शांती आहे. भगवंताचं ते एक प्रकारे आपल्याबरोबर असण्याची खूण आहे. ती खूण आपण कॅरी करत नाही, याचा अर्थ ती चिंतनानं आपल्याबरोबर नेत नाही. ज्यावेळी आपण ती आपल्याबरोबर न्यायला लागतो, आता लक्ष देऊन ऐका बरं का, त्यावेळी आपल्या असलेल्या देहबुद्धीला धक्का बसायला लागतो. म्हणजे आपण कर्म करत असताना आत्तापर्यंत मी हा देह म्हणून कर्म करतोय अशा भावानं ते घडत असतं. पण शांती ज्यावेळी तिथे यायला लागती आपल्याबरोबर चिंतनाच्या मार्गानं त्या शांतीला ज्यावेळी आपण बरोबर घेऊन यायला लागतो, त्यावेळी मग आपण कर्म करताना थोडासा विवेक बाळगायला लागतो की का मी अस्वस्थ होतोय? मी तर करत नाही आहे, मी तर आत्मस्वरूप आहे, शांत स्वरूप आहे. देहाकडूनच कर्म घडतंय, तर कर्म करणं हे माझं कर्तव्य आहे. फलावरती माझी सत्ता नाही, फलावरती माझा अधिकार नाही. हा विवेक तिथं जागृत व्हायला लागतो. तो विवेक तोपर्यंत येत नाही जोपर्यंत चिंतन घडत नाही. आणि चिंतनाच्या मार्गानं विवेक यायला लागला की विवेक आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी घट्ट राहण्यासाठी मदत करतो. म्हणून विवेकाची व्याख्या करताना शंकराचार्य म्हणतात, नित्यानित्य वस्तू विवेका, असं शंकराचार्यांचं म्हणणं आहे.
आता नित्य आहे परमात्मा, अनित्य आहे प्रकृती, नित्य आहे पुरुष, अनित्य आहे प्रकृती, नित्य आहे भगवंत, अनित्य आहे संसार. म्हणजे जो अनित्य आहे तो मी नाही, जो नित्य आहे तो मी आहे, याच्या चिंतनामध्ये राहणं म्हणजे विवेक आहे. मग मला जी वस्तू मिळाली ती चिंतनानं मी माझ्याबरोबर नेली म्हणजे मी विवेकच केला नाही का? समजते? मग हा विवेक जर माझ्याबरोबर आहे तर कर्मामध्ये मी अडकत नाही. आणि कर्मामध्ये जर मी अडकलो नाही, इथं कुठेही कर्म टाळणे हा विषय आलेला नाही, कर्मापासून लांब जाणे हा विषय आलेला नाही. कर्मामध्ये जर मी अडकलोच नाही तर कर्म घडलं म्हणून बिघडलं कुठं? आणि जे कर्म घडतं ते मग साधनामयच घडतं. असं हे साधनामय कर्म घडणं आहे. त्यावेळी ती व्यक्ती त्या कर्मामध्ये असते, पण आपण त्या कर्माचा करता नाही या भावामध्ये असते. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, अकर्मणी कर्मदशा. हे दोन्ही प्रकार भगवद्गीतेमध्ये आहेत सांगितलेले. अकर्मणी कर्मदशा आणि विकर्म एक आहेच प्रकार, अकर्मणी कर्मदशा आणि कर्मणी अकर्मदशा. कर्म करत असताना मी करता नाही या भावानं करणं आणि कर्मात शिरायच्याच आधी मी करता नाही या भावानं शिरणं. अकर्मणी कर्मदशा आणि कर्मणी अकर्मदशा. दोन्ही पैकी एक जरी साधलं, सुरुवात तरी कर्मणी अकर्म मध्ये जाणार. दोन्हीही पैकी एक साधलं तरी मनुष्याला कर्मयोग साधू शकतो. समाजात काय समज आहे, माझी नोकरी मी नेटानं केली, माझा उद्योगधंदा मी नेटानं केला म्हणजे कर्मयोग आहे. हा पूर्णपणे मूर्ख समज आहे. कर्मयोग तो तेव्हा होतो ज्यावेळी कर्मापासून मनुष्य वेगळा राहून अनासक्त राहून कर्म करतो. हां, आणि जिथं त्याचा योग घडणं अपेक्षित आहे, त्याचा योग कुठं घडणं अपेक्षित आहे? आत्मस्वरूपामध्ये. त्या योगाशी दृढ राहून तो कर्मात राहतो, त्यावेळी तो कर्मयोग होतो. नाहीतर इथे सगळे कर्मयोगी म्हणले पाहिजेत. ह्यांचे किर्लोस्कर मालक पण, JRD टाटा पण, अंबानी पण, आमची आई पण, त्याला कर्मयोग म्हणत नाहीत. असा कर्मयोग हेच साधनामय कर्मानं साध्य होतं साधकाला. आणि त्या साधण्यासाठी एकतर अकर्मणी कर्म करा किंवा कर्मणी अकर्म करा. म्हणजे करून नामानिराळं राहणं असा त्याचा अर्थ नाही. उद्या कुणीतरी चोरी करेल, अहो मी चोरी केलीच नाही, मी करता नाही, असा याचा अर्थ नाही. तो त्याचा विपर्यास झाला. कर्म करत असताना त्या कर्मांचा करता मी नाही याचं अनुसंधान पाहिजे. आणि म्हणून कर्माला धर्माचं कुंपण घातलेलं आहे भगवंतानं. म्हणून भगवान गीतेमध्ये म्हणतात की तुझी कर्म धर्मे पाहिजेत. धर्माच्या चौकटीतली कर्म करणं हे पहिली अट झाली. कर्म भलतं सलतं न करणं ही अट आहे, प्रमुख अट आहे कर्मयोग साधायचे. म्हणजे ती जी कर्म करतोय आपण ती धर्माला धरून पाहिजेत. म्हणजे आपोआपच नको ती कर्म बाहेर पडली. आलं लक्षात? मग तो चोरी असेल किंवा ऐका तरी एक मिनिट, एकच मिनिट. पहिली अट ठरली की कर्म कशी पाहिजे? धर्माला धरून पाहिजेत. आणि दुसरी अट भगवंतांनी सांगितली की मग ती अकर्मदशेनं करा. म्हणजे तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही करा आणि मी करता नाही या जाणीवेनं करा. म्हणजे मग ती कर्मे भगवंताला अर्पण होतील आणि म्हणजेच ते कर्मविषू भजावा असं ज्ञानेश्वर महाराज गीतेमध्ये सांगतात. आणि असं जर घडत असेल आपल्या जीवनामध्ये तर ती कर्मे साधनामय आहेत. आणि कसं होतं, जीवन म्हणजे काय म्हणतो आपण, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे जगतोय ते. झोपेतही आपलं जीवन सुरू आहे, फक्त भान नाही आहे. आता काल रात्री झोपलेलो होतो म्हणून आजचा दिवस आपण पाहिला होता. पण एकत्रितपणे जीवनाचा अभ्यास केला किंवा पाहिलं जीवनाकडे तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड काही ना काहीतरी कर्म सुरू आहे. म्हणूनच कायमच जागं राहावं लागतं की मी करता नाही या भावानं करतोय का कर्म, हे सारखं वारंवार तपासत राहणं हेही साधकाच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. आणि असं सारखं तपासत राहिल्यानंतर जिथं जिथं आपण करते भावानं कर्म करतोय तिथं सावध होऊन तो भाव वळवणं, आपल्या आत्म्याकडे नेणं, परत कर्म करणं,
परत कुठं कर्ताभाव येत असेल तर तिथं सावध होऊन परत आत आत्म्याकडं वळणं, असं सारखं 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 करत राहणं, याची परिणती अशी होते की कायमस्वरूपी मनुष्य आत्मभावामध्ये राहतो आणि कर्म मात्र करत राहतो. मग ती कर्मे साधनामय होतात. मग आता इथं सावधानता नको का, म्हणून इथं दुसरा प्रश्न आला तो की सावध कसं राहायचं. मग सावध असल्याशिवाय माझं पाऊल चुकतंय हे कळणार कसं. आपण गाडी चालवताना सावधानतेनं चालवतो ना, चालवतो आपण, प्रत्येक गोष्टीत सावधानता ठेवतो. फक्त तीच गोष्ट परत परत केल्यामुळं आंघवळणी पडली आहे, त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही की आपण रस्त्याच्या डाव्या बाजूनं खरं म्हणजे सावधानतेमुळंच जातोय. फक्त आंघवळणी पडल्यामुळं आपण ते सहज करतो इतकंच. तसंच प्रत्येक गोष्ट सावधानतेनं करत गेलं की ती सावधानता आंघवळणी पडते. हा उपदेश ऐकताना एक मिनिटासाठी असं वाटेल की हे काय, हे किती कर्म कठीण आहे, असं प्रत्येक कर्मामध्ये सावध कसं राहायचं. पण आपण ते सावध राहून कर्म करत असतो. व्यवहारामध्ये सावधानतेनंच करत असतो. जसं आपण शर्ट घातलाय तर शर्ट आपण पायातनं घालत नाही, सावधानता आहे म्हणून घालत नाही. ज्यावेळी सावधानतेचं भान सुटतं त्यावेळी तो वेडा होतो की नाही माणूस. मग तो शर्ट पायात घालेल, कपडे घालणारच नाही, डोक्यावरती पॅन्ट घालेल, काहीही करेल, गळ्यात चपला अडकून फिरेल. पण आपण चपला पायात घालतो, कानातलं कानातच घालतो, कानातलं आपण खाऊन टाकत नाही पाण्याबरोबर. सावधानता आपल्यामध्ये आहे. फक्त ती सावधानता कशा दृष्टीनं पाहिजे गुरुपदिष्ट जाणाऱ्या साधकाची, ते भगवंतांनी सांगितलं की ती तुमच्या कर्ता भावाच्या तिथे पाहिजे. की कर्त्या भावानं तुम्ही अडकताय का, कर्मांमध्ये अडकताय का. कर्म टाकायला कुठलेच संत सांगत नाहीत ना, भगवंतांनी सांगितलं. कारण देह आहे तर कर्म अपरिहार्य आहे. फक्त ती पदोपदीची सावधानता पाहिजे की इथं कर्तेपण येतंय का, इथं अडकणं होतंय का, इथे आसक्ती होती आहे का आपली. होत असेल तर तिथं लगेच आत वळणं. एवढं करत गेलं की आपोआप ती कर्म साधनामय होतात, असं त्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता गुरुपदिष्ट माझा विचार होता. गुरुपदिष्ट काय साधनासारखा उच्चार येतो. गुरुपदिष्ट साधना. हो. आता हे पण कर्मच आहे की नाही, ते कर्म नाही आहे का. कर्मच आहे. कर्म सगळीच कर्मे आहेत. पण आपल्या त्या कर्त्या भावानं महाराज पण सांगत नाहीत का, मी नाम घेतो हे विसरणं गरजेचं आहे, नाम विसरायचं नाही आहे. गुरुपदिष्ट जर सावधपणा म्हटलं तर म्हणजे हे आता मी ध्यानाला बसलेली नाही, मी नाम घेत नाही, असं हे न करायचं का. अर्थातच तुम्ही नाम घेताय, तू ध्यानाला बसली आहेस या भावनेनं ध्यानाला बस, असं कुठलेच सद्गुरू सांगत नाहीत. पण म्हणजे तिथेही ते पाहिजे की हो. प्रत्येक बाबतीमध्ये ध्यान करणारा मी नाही आहे, मी मुळात आत्मस्वरूप आहे. ध्यान ऐका की, ध्यान करणारा मी नाही आहे. ध्यान करणारा जो आहे, जो ध्यानाला बसतो तो देह आहे. आणि देह ध्यानाला बसल्यानंतर ध्यानामध्ये काय अभ्यास आहे, ध्यानामध्ये देहाला सुटायचाच अभ्यास आहे. त्यामुळं जर मी ध्यानाला बसतोय, देहाच्या अंगानं मी ध्यानाला बसतोय, अशा जाणीवेनं मी ध्यानाला बसलो तर माझी सुरुवातच चुकली ना. मग मी देहाला कसं सुटणार. त्यामुळं कर्मामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक हे कर्म आहे जे आपण प्रपंचात करतो, आणि दुसरं कर्म आहे शुद्ध कर्म, जे साधनात्मक कर्म आहे. आलं का लक्षात. त्यालाच बहुतेक विकर्म म्हणतात. मला त्याच्यात खोलात जायचं नाही. विकर्माची काही जण फोड विशेष कर्म असं पण करतात. विशेष कर्म म्हणजे साधनच आहे. असो, त्याच्या शाब्दिक गुंत्यात नको जायला आपण. मुद्दा असा की तुम्ही कुणासाठी चहा केला किंवा तुम्ही जेवण केलं हे जरी कर्म आहे, तरी नामस्मरण करणं हे पण कर्म आहे. प्रत्येक कर्मामध्येच मी करता नाही असा अभ्यास असेल तर तोच अभ्यास आपल्याला ध्यानामध्येही येणार. आणि मगाशी ज्या चिंतनाचा अभ्यास सांगितला त्या चिंतनाचा पदार्थच मुळात आपल्याला ध्यानात मिळालेला आहे. त्यामुळं तोच बाहेर घेऊन आपल्याला कर्मांमध्ये वावरायचा आहे. तर त्या ध्यानाच्या ठिकाणी तुम्ही कुठे कर्माची शंका आणता. ते तर करायचंच आहे, मी करता नाही आहे भावना. मला असं म्हणजे मला शब्दात व्यवस्थित मांडता नसेल आलं कदाचित. आता आम्ही 11 वाजता ध्यानाची वेळ आमची, किंवा एक संध्याकाळी 6ची ध्यानाची वेळ आहे, पहाटे 4:30 अशा त्या 3 वेळ. तर त्यावेळेला आम्ही देहानं जाऊन बसतोच ना तिथे, बसणारच की नाही. पण त्यावेळेला ती सावधानता कशी, म्हणजे की आता आपण 11 वाजता बसायचं ध्यानाला. हे तर 2 गोष्टी तुम्ही गल्लत करताय. एक गोष्ट म्हणजे
देह तुम्ही नाही आहे या जाणीवेमध्ये जायचं आहे, देहाला सोडायचं नाही आहे. देह तुम्ही घेऊन 11 वाजता बसणार हां आणि मी 11 वाजता ध्यानाला जाणार आहे याचं स्मरण तुम्ही करणार, याचं चिंतन तुम्ही करणार, कुठेतरी बुद्धीमध्ये याचा निर्णय तुम्ही घेणार की मला 11ला ध्यानाला पोचायचं आहे, म्हणजे मला 9 वाजता आवरून बसायचं आहे, जे काही असेल ते. हे करणंच नाही होणार असं कसं शक्य होईल? हे करायचंच आहे. हे करत असताना भान असं पाहिजे आहे की मी आत्मस्वरूप आहे. भान पाहिजे, भान, त्याचा बोध पाहिजे, त्याची जाणीव पाहिजे. तुम्हाला जाणीव आहे की नाही तुम्ही स्त्री असल्याची? तुम्ही स्त्री असल्याची जाणीव बाजूला टाकून कुठे बसला इथे? तेच म्हणतोय की आपण आत्मस्वरूप असल्याची जाणीव ठेवून करायचं आहे. करू शकलाच ना तुम्ही सगळी कर्म. कुठलं कर्म राहिलं तुमचं? इथं येणं राहिलं का? मला प्रश्न विचारणं राहिलं का? माळ ओढणं राहिलं? कुठलंही कर्म राहिलं नाही. त्या जाणीवेमध्ये तुम्ही आहात का की तुम्ही देह नाही? हे महत्त्वाचं आहे. जसं आत्ता आपण आपल्या कुठल्या तरी नाव, गाव, स्त्री, पुरुष याच्या जाणीवेमध्ये आहोत. सद्गुरू आपल्याला सांगतात की तेच तू आहेस. ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूचे आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको, असं दासबोधात समर्थ म्हणतात. स्वये तूची आहेसी असं ठरलं ना आता, तर तोच तू झालेला आहेस. तर त्या निदान जाणीवेमध्ये ये. त्या जाणीवेमध्ये येऊन तू कर्म कर. मग ते साधनेचं कर्म असेल अथवा तुझं दैनंदिन प्रापंचिक सांसारिक कर्म असेल. कुठल्याही कर्मामध्ये मी करता नसला पाहिजे. मी करता आला की दुःख आणि कष्ट आलं. पुन्हा समर्थांची जोडी आहे, राम करता म्हणता होसी पावसी यश कीर्ती प्रताप. हेच ते आहे की तुम्ही तुमचं कर्ते पण टाकलं पाहिजे. कर्माचा प्रकार कोणताही असो, त्याची अट फक्त अशी आली की कर्म धर्मातली पाहिजेत, अधर्मातली कर्म नाही पाहिजेत. आणि ही दैनंदिन कर्माच्या बाबतीतच झाली. म्हणजे जसं आईवडिलांची सेवा असेल किंवा माझं जेवण असेल किंवा माझी धर्मानं केलेली नोकरी, व्यवसाय, धंदा, हे सगळं धर्मामध्ये येतं. आणि अधर्मामध्ये अर्थातच चोरी वगैरे वगैरे गोष्टी येतात ज्या चुकीच्या आहेत. साधन तर अतिशुद्धातल्या गोष्टीत मोडतं, कारण सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ते शुद्ध कर्म येतं. फक्त प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही असा विचार केला की मी कसा विचार करू की मला 11ला बसायचं आहे, तर तुमची गाडी अडेल. साधनेला बसायचं कर्म घडण्यासाठी विचार करावा लागतो. देहबुद्धीनं साधनेला बसावं लागतं. देहाला बसायचं आहे म्हणून देहाला बसवल्यानंतर देहातनं बाहेर जाण्याचा अभ्यास करायचा आहे. आणि देहाला बाहेर जाण्याचा अभ्यास घडला की बाहेर गेल्यानंतर त्याला सुख, शांती, समाधानाचा जो पदार्थ मिळतो, जो अनुभव मिळतो, तो पकडून व्यवहारात जगायचा आहे. कारण व्यवहारात तर यावं लागणार ना. देह आहे म्हणून यावं लागणार. काहीतरी मर्यादा आहे. लागणार म्हणण्यापेक्षा येतोच देह आपोआप. तुमचे डोळे आपोआपच उघडतात. ती क्षमता संपली की. आत्ता जे आलेले ते दचकल्याचा अनुभव सांगत होते. देहाला सुटून गेल्यानंतर दचकायला का झालं? कारण देहाला सुटून जाण्याचा अनुभवच नव्हता म्हणून. आपल्याला देह सुटून जाण्याचा अनुभव नसल्यानं तिथं गेल्यानंतर दचकायला झालं. मग भीती वाटली, म्हणाले मी मेलो असं वाटलं. म्हणजे देहाला सुटून घ्यायच्या अनुभवाचा पण एक कोटा ठरलेला आहे की किती तुम्हाला सहन होईल आणि किती यांना सहन होईल. जितके काळ ज्ञानेश्वर महाराज ध्यानाला बसतील तितके काळ तुम्ही ध्यानाला बसू शकणार नाही, पण एक दिवस बसू शकाल. ज्ञानेश्वर महाराजांची ती कपॅसिटी अभ्यासानं वाढलेली आहे. अभ्यास आपला कमी असल्यामुळं आपल्याला 2 तास म्हणा, 3 तास म्हणा, ध्यान झाल्यानंतर डोळे उघडावे असं वाटतंच. ते वाटणारच आहे. आणि ते ज्यावेळी आपल्याला वाटतं त्यावेळी आपण परत व्यवहारात येणं भाग आहे आपल्याला. फक्त संतांचं असं म्हणणं आहे की येताच आहात ना व्यवहारात, सोडताच आहात ना ध्यान, तर तो पदार्थ घेऊन या. तो पदार्थ घेऊन तुम्ही ध्यानातनं बाहेर आला की मग जी कर्म कराल ती त्या पदार्थाला, म्हणजे त्या आनंदाला, त्या समाधानाला धरून तुम्ही कराल. मग ती केलेली कर्म कर्ताभाव टाकूनच केली जातात. आणि तशी कर्म घडणं म्हणजे साधनामय कर्म होणं. आता ठराविक वेळेला ठराविक काम आपण घरात करतच असतो रोज दैनंदिन. म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी काही विचार करायला लागत नाही, बरोबर. तेव्हा काही देहभाव असतोच असं नाही. म्हणजे असतोच असं नाही, असतोच.
देहभाव नसणं ही अवस्था आहे. जसं आता या एका मुलीच्या आई आहेत, मुलगी आहे नाही वेगळा विषय, पण या कुमारिका आहेत का? नाही. का नाही असं तुम्ही म्हणाल? कसं म्हणणार ना आपण का नाही? नाहीत तर नाहीत. कुमारिका ही अवस्था आहे. कौमार्य गेल्यानंतर स्त्रीची एक अवस्था आहे, याला म्हणतात अवस्था. तसं देहभाव नसणं ही अवस्था आहे. आत्ता माझी एक पुरुष म्हणून एक अवस्था आहे. मी अर्भक नाही आहे. अर्भक ही अवस्था आहे एका देहाची. तसं अवस्थात्मक देह असतो, तसं देहभाव ही सुद्धा एक अवस्था आहे जी कायमस्वरूपी आपल्याबरोबर आहे. तुम्ही ज्या कर्मांचा उल्लेख केला ना, ती कर्मे सवयीची पडलेली कर्मे आहेत. म्हणजे तुम्ही विचार करणार नाही दात घासताना की आता उजवीकडच्या ऐवजी डावीकडे थोडं घासूया, खालच्या ऐवजी, ते आपोआप घडत गेलेलं आहे. पण त्यावेळी देहभाव नाही असं नाही. देहभाव आहे. देहभाव नाही या अवस्थेपर्यंत पोहोचायला पुष्कळ साधना करावी लागते. मनुष्य देहभावाच्या पलीकडच्या आत्मस्थितीमध्ये कायम राहतो. ती एक वेगळी अवस्था आहे आणि ही एक वेगळी अवस्था आहे. त्यामुळं कौमार्यामध्ये त्या अवस्थेचा अनुभव नाही आणि या अवस्थेमध्ये कौमार्याची दशा नाही. तसं जो ब्रह्मरूप झाला त्याला पुन्हा प्रपंचाचा स्पर्श होत नाही. तुकाराम महाराज असं सांगतात स्पष्टपणे, लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेर, येत नाही खरे त्यातून या, त्यासारिखी जाणा तुम्ही साधू वृत्ती, पुन्हा न मिळती मायाजाळ. मायाजाळ त्यांना पुन्हा रे बाधेना, सत्य सत्य जाणा तुका म्हणे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्यांना ते परत बाधत नाही, कारण ते इकडं आले, पलीकडं आले. आणि हे देहामध्ये राहून घडू शकतं, म्हणून गुरुपदिष्ट साधना आहे. फक्त प्रत्येक कर्मामध्ये ती सावधानता बाळगणं गरजेचं आहे की मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे या कर्माचा करता नाही. मग ते अगदी सवयीचं कर्म का असेना, चालणं असेल, बसणं असेल, उठणं असेल, श्वास घेणं असेल, दात घासणं असेल, जेवण करणं असेल, प्रत्येक कर्माच्या ठिकाणी ती सावधानता आहे. ऐका, ही सावधानता प्रत्येकाला फक्त चिंतनानं जमेलच असं नाही. म्हणून चिंतने तद्रूपता हे प्रत्येकाचा घासाचं काम नाही. हा घास नाही प्रत्येकाचा. म्हणून भगवंताचं नाम दिलं आहे की तुम्ही नाम घेतलं की तुम्ही त्या चिंतनाच्या आठवणीत राहता. जसं महाराज म्हणतात, हातात माळ आहे तर प्रसंगी तुम्ही जप कराल, काठी असेल तर तुम्ही मारालच असं नाही, पण मारणं संभवू शकतं. हातात काठी आहे तर माळेनं मारणं संभवू शकत नाही. माळ हातात आहे तर जप करायला. तसं भगवंताच्या नामाची खूण संतांनी आपल्याला दिलेली आहे की यांनी तुमचा सोहमभाव जपून ठेवा तुमच्याजवळ. त्याच्या स्मरणामध्ये तुम्हाला राहायला हे नाम मदत करेल. म्हणून नामात राहून कर्मे करायची. चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होत, नामस्मरण सर्वथा सोडूची नाही. मग अवस्था ती. हां हो. साधना करत 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 गेल्यानं अवस्था येते. गुरुदेव रानडेंचं सुद्धा वाक्य आहे की इट इज अ लॉंग 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 प्रोसेस, असं गुरुदेव रानडे म्हणतात. मला ध्यानाला बसायला जमलं, ध्यानामध्ये माझा देहभाव हरवला म्हणजे संपलं नाही. असं रोज घडायला पाहिजे, कायम घडायला पाहिजे. त्या ध्यानाच्या अवस्थेत मिळालेल्या शांतीला बरोबर घेऊन जगता आलं पाहिजे. आणि असं करत गेलं की मग साधक पूर्णतेकडे जातो. स्वामी स्वरूपानंद सुद्धा म्हणाले की मी आणखीन काही केलं नाही, मी सोहम लाख वेळा घोटलं म्हणाले. म्हणजे काय? सोहम, 6 अहम, मी तोच आहे, मी हा देह नाही, हे मी घोटलं म्हणाले. हेच तर आत्ता आपण बघितलं या प्रश्नाच्या उत्तरामध्ये की ती खूण जी मला मिळाली त्या गुहेमध्ये शिरल्यानंतर ती खूण घेऊन मी बाहेर जगलो. जगत 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 15-20 तास गेले. पुन्हा ध्यानाची वेळ आली, पुन्हा मी ती खूण घ्यायला गेलो, पुन्हा ती खूण. असं रोज उपसायचा आनंद आणि त्या आनंदाबरोबर जगायचं. आणि मग पूर्ण ते भांडं भरतं आनंदानं. जीवन अंतर्बाह्य आनंदरूप अशासाठी होतं साधकाचं. हेच ते उत्तर झालं. कशाचं? मनाची चंचलता शांत व्हायला आत्मस्वरूपाशी मिळाले, मग त्या शांतीचा अनुभव आला की साधनेची ओढ लागेल. असं परस्परावलंबी आहे. गोडी लागली की गोडी लागली की गोडी. काहीतरी चहाच्या चवीत आवडते ना यांना, किंवा यांना काहीतरी आवडत असेल दुसरा एखादा पदार्थ. काजू कतली आवडती, काजू कतलीची मला चवच मिळाली नाही आहे कधी आणि मला काजू कतली आवडती असं संभवत नाही. कधीतरी त्या पदार्थाचा अनुभव आहे म्हणून तिथं आवड आहे चिकटलेली जाऊन. तसं या पदार्थाचा अनुभव जसा जसा मिळत जातो साधनेत, तशी त्याची गोडी वाढल्यामुळं साधना अधिकाधिक केली जाते आणि ती
जी अनुभूती आलेली आहे त्या अनुभूतीला घेऊन बाहेर व्यवहार करायचा हा आत्ताच्या कर्माचा विषयाचा विस्तार आहे. म्हणजे कर्म साधनामय होतं. अन्यथा तो जर आनंदाचा साठा बरोबर घेऊन कर्म केलं नाही तर पुन्हा वारंवार आपण दुःखात अडकणार, असमाधानात अडकणार, चिंतेत अडकणार, व्यग्रतेत अडकणार, असं घडणार. म्हणजे हे घडणं या त्याच्या खुणा झाल्या की मी पुन्हा कर्तेभावात आलो. म्हणून महाराज म्हणतात की जिथं सुख होतं तिथं सावध राहावं, जिथं दुःख होतं तिथं सावध व्हावं. असं का म्हणतात महाराज? कारण सुख दुःख हे देहबुद्धीचे प्रकर्ष आहेत. ज्या अर्थी मला बरं वाटतंय ताणाला आवाजावर, ज्या अर्थी मला बरं वाटतंय, ज्या अर्थी मला दुःख होतोय, त्रास होतोय, संताप होतोय, चिडचिड होतोय, याचा हे लक्षण आता समोर आलं. हे लक्षण आलं याचा अर्थ रोग घडलेला होता, याचा अर्थ मी देहभावावर होतो, याचा अर्थ मी करता या भावामध्ये होतो, याचा अर्थच की मी करता नाही या भावानं कर्म घडलं नाही म्हणून त्यानं दुःखरूपानं मला गाठलं. सुख पण म्हणून सुखरूपानं मला त्यानं गाठलं, याचाच अर्थ ते कर्म साधनामय नव्हतं. असं आहे. हे इकडनंही विषय सांगून झाला, तिकडनंही विषय सांगून झाला. पण हे पुढं हे साधनामय कर्म होत जाईल तेव्हा परत साधनेची ओढ लागणारच. उलट जर साधनामय कर्म नाही झालं तर परत साधनेची ओढ लागेलच असं नाहीये. हो, म्हणजे हे तुझ्या वाक्याचा अर्थ आता कळला. हा, म्हणून दोन्ही कशी लागेल म्हणून दोन्हीकडे सावधानता पाहिजे. साधनेत तर मनुष्य सावध पाहिजेच की आपण देहाच्याच मध्ये अडकत नाहीये ना, बाहेर जायचं आहे आपल्याला देहाला विसरून. तशी सावधानता तिथे पाहिजे. म्हणजे मला तो कर्मी फिरे जिव्हा फिरे मुखमाई, म्हणतो दाही दिस फरिये येतो सुमिरन नाही, असं तर तिथे नाहीच पाहिजे. पण बाहेर पण सावधानता पाहिजे की मी कोणाचा आहे, मी महाराजांचा आहे, माझ्या सद्गुरूंचा आहे, काय करतोय मी, माझं स्मरण आहे का की मी करता नाही, देह हे माध्यम आहे हे स्मरण आहे का, अशा पद्धतीची सावधानता सतत पाहिजे, नुसती कायम एका कर्मामध्ये नव्हे. वरती आता हे पोथी वाचून वरनं खाली आले म्हणजे वर्ण पोथी खाली येऊन बसल्यानंतर ती सावधानता गेली तर त्याचा काय अर्थ नाही. तिला काय तसं त्या सावधानतेला कायम ठेवलं की आपोआप कर्म साधनामुळे लागतात. म्हणजे सुरुवातीला एखाद दुसऱ्या वेळा होईल सावधानता, परत वारंवार करायला लागती आणि म्हणून नामाची शिदोरी जवळ ठेवायला लागती. नामाचा खाऊ म्हणतात महाराज, खिशात दिलेला. असं आहे. आणि काय पचवायला लागली ती. ही प्रक्रिया ऐकायला एक त्याला लॉजिकल सिक्वेन्स किंवा हे सगळं जे काय त्यामुळे पटते सगळं होतंय, पण अप्लाय करायला गेलं ना की तितक्या इंटेन्सिटीनं किंवा होत नाही. आणि हा असा संतांचाही अनुभव आहे. म्हणून संतांनी काकुळतीनं येऊन करुणाष्टकं लिहिलेली आहेत. अभंग पहा तुकाराम महाराजांचे, तुम्ही नामदेव महाराजांचे, समर्थ रामदासांचे. आता असं वाटतं की नाही, तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, षडरिपू कुळ माझे तोडी याचा संबंधू, असं समर्थ रामदास म्हणतात. हो. आता त्याचा भक्तीनं अर्थ लावला तर तुम्ही असं म्हणाल की त्यांनी हे आपल्यासाठी लिहिलं. त्याचा तुम्ही लॉजिकली अर्थ लावाल तर असं म्हणाल की ती तळमळ त्यांची होत होती, ती त्यांनी शब्दात मांडली, रामरायाला प्रार्थना केली. कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्थ कसाही लावा असं साधकाचं होतं हे संत जाणून आहेत. म्हणूनच आहे ना, अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परम दीन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विण क्षीण होतो धावरे धाव आता. मग क्षीण का होतोय? माझं जर मन चंचल असणं मला गोड वाटत असेल तर क्षीण होणारच नाही ना. जसं आपल्या सगळ्यांना गोड वाटतं आपलं मन चंचल असणं. मनात आलं काहीतरी खाऊन आलो, मनात आलं काहीतरी बघितलं टी व्हीवरती, मनात आलं झोपलो, मनात आलं नाही झोपलो, हे मन चंचल असणं गोड वाटणं झालं.
ते नाही चालत ना साधनेमध्ये. म्हणून तर समर्थ म्हणतात, आचपळ म्हण माझे नावरे आवरिता, तुझं विण शिण होतो धावरे धावा आता. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, असं ते म्हणतात. सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. म्हणजे माझंच, मी कोणाचा नाही, मी फक्त तुझा आहे, मी देह नाही, हे कुठल्या कुठल्या मार्गांनी कुठल्या कुठल्या पद्धतीने मी स्मरणात ठेवायचं ना. ती काकुळती आहे. तनु मन धन माझे राघवा रूप तुझे, तुझं विण मज वाटे सर्व संसार ओझे. प्रचलित न करावी, ऐका, प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी, अचळ भजन लीळा लागली असं तुझी, असं समर्थ म्हणतात. म्हणजे ज्या हा बुद्धीचा वापर करणं आहे ना साधनेमध्ये, जशी सावधानता मगाशी सांगितली तुम्हाला, तर ती बुद्धी हालू देऊ नको म्हणतात समर्थ माझी. प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी. जी आत्मबुद्धी आहे ती ढळू नये, ती तशीच दृढ राहावी. लागली असं तुझी, मला सांभाळ म्हणतात भगवंता. आणि अहो, त्यांनी अनंतांना सांभाळलं, तो निश्चित आपल्याला सांभाळतो. तो तुम्हाला सांभाळत आहे म्हणून तुम्ही इथं प्रश्न घेऊन आलाय. आता हे साधण्यासाठी प्रयत्न काय चालू आहेत की सतत सतत आपण ह्याच्यात राहायला हवं, म्हणून प्रयत्नांचंच तर विवरण केलं. म्हणजे हे सगळे प्रयत्नच आहेत ना, प्रयत्न आहे, हेच करायचे. पण असं होतं एका क्षणाला क्षीण येतो त्याचा, हां. क्षीण येतो त्याचा, आणि आपण काहीतरी दुसरं करावं असं वाटतं. क्षीण शब्द आलाच ना आत्ता करुणाष्टकांमध्ये. म्हणून तो सहन करायचा क्षीण, तो क्षीण सहन करायचा. जसा चांगल्या विद्यार्थ्याला क्षीण येतोच ना अभ्यास करायचा. आता मी काय अभ्यास फार केला नाही माझ्या जीवनामध्ये, पण जे स्कॉलर विद्यार्थी आहेत ते दिसतात 12-12, 14-14 तास अभ्यास करताना. तुला ह्या अभ्यासाचा कुठे तसं नव्हे, पण त्यांनी पहिल्या दिवशी 14 तास अभ्यास केलेला नसतो ना. कधीतरी त्यांनी 2 तास अभ्यास केला आहे, नंतर पाठीला रग लागली आहे, आळस आलेला आहे, झोप आलेली आहे. त्याला मागं टाकून ती रग सहन करून 2चे 3 तास, 4चे 5, 8चे 9, 10चे 12 तास केलेले आहेत ना त्यांनी. आणि मग पुष्कळ तास अभ्यास करून जी काही डिग्री आहे ती मिळवलेली आहे ना. म्हणजे साधन करताना क्षीण सहन करावा लागतो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हा जो क्षीण येतो हा सहन करायचा आणि पुन्हा ते प्रयत्न करायचे. त्या प्रयत्नात आपण थकायला लागलो की पुन्हा सद्गुरूंपुढे लोटांगण घालून त्यांना प्रार्थना करायची, मला तुम्ही सांभाळा. मग पोर कधीतरी दमून झोपतं, ते थोपटतात. दुसरा दिवस उगवतो आणि दुसऱ्या दिवशी साधक जोमानं तयारी करतो. आदल्या दिवशी जो क्षीण सहन केलेला आहे त्यामुळं त्याचं आत्मबल वाढलेलं असतं. त्या वाढलेल्या आत्मबलामुळं एवढा क्षीण झाल्यानंतर थकवा जर काल आलेला असेल तर आज एवढा क्षीण झाल्यानंतर येतो. लक्षात आलं का? सहनशक्ती वाढते, वाढत वाढत पुढे जाते आणि मग साधक मोठा होत जातो. हाच मार्ग आहे. इथे कुठला चमत्कार नाही आहे, इथे कुठली अंगाराची पुडी नाही आहे, इथे कुठला रुद्राक्ष नाही आहे की हा तुम्हाला दिला की तुमचा उद्धार होईल, असं नाही आहे परमार्थामध्ये. अपेक्षा नाहीये आमची. नाही, तसं नाही हो, मी दृष्टांतानं सांगतोय तुम्हाला. आता हे जोडून राहावं ह्याच्याशी कायमचं, म्हणून वेगवेगळ्या प्रकाराने मी त्याच्यात अडकून घ्यायचा प्रयत्न करते. हो हो हो. कसं तर स्तोत्र म्हणणं, हे तुम्ही सांगताय ना, ह्या युक्त्यांचे प्रकार आहेत. मामा महाराज केळकर केर काढणं असो, धान्य गोळा करणं असो, सतरंजा एकत्र करणं असो, शिवणं असो, देवपूजा असो, देवपूजेतले तांदूळ गोळा करणं असो, प्रत्येक कर्मामध्ये भगवंताची आठवण ठेवून ते करायचे. 24 तास कीर्तनालाच उभे नसायचे, पण जेव्हा कीर्तन नसायचं तेव्हा ही भगवत चिंतनामध्येच कर्म गुंतलेली होती. ते सांगितलं की ऑफिसमधून येताना ऑफिसचे विचार नसतात तेव्हा हे विचार यावे. तसंच हे आहे की प्रत्येक कर्मामध्ये, आता तुम्ही बसलाय घास घेताना काय कुणी अडवलंय तुम्हाला? घास चगळत असताना नाम घ्यायला, घास गिळत असताना नाम घ्यायला. आपण ते करत नाही, एवढीच आपली अडचण आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ती गुंतवणूक करत राहिलं की साधकाचं जीवन संपूर्ण होतं. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. त्यामुळे तुम्ही तुमच्या युक्त्याच अशा सांगू नका, त्या असतील तुमच्यापाशी, पण त्या पाहिजेतच असं म्हणणं आहे माझं.
प्रत्येक मार्गानं त्या साधनेच्या अनुसंधानामध्ये राहण्याचे प्रयत्न सतत करत राहणं. मग तुम्ही जप कराल, कधी तुम्ही स्तोत्र म्हणाल, कधी ध्यानाला बसाल. फक्त नंतर मात्र काय होतं, हे उपाय कर्मांशी रिलेटेड सांगतोय. वेगवेगळी स्तोत्र वाचणं म्हणजे परमार्थ नाही आहे. नाहीतर त्याला अंत नाही आहेत. इतकी स्तोत्र आहेत. शंकराचार्यांची आहेत, टेंबे स्वामींनी रचलेली आहेत आणि गौड गोपाचार्यांनी रचलेली आहेत. बऱ्याच जणांनी रचलेली स्तोत्र आहेत. प्रत्येक स्तोत्राच्या वेगवेगळ्या फलश्रुत्या आहेत. तेच करत राहणं म्हणजे साधना नव्हे. मुख्य सद्गुरूंनी सांगितलेलंच करायचं आहे. ते करून झाल्यानंतर तुम्ही दैनंदिन कर्म जी कराल, आंघोळ करणं असेल, कपडे धुणं असेल, स्वयंपाक पाणी खाणं, या कर्मांबद्दल बोलतोय. त्या कर्मांमध्ये त्या ध्यानात मिळालेल्या शांतीला बरोबर घेऊन ती करायची आहेत. याचा अर्थ दुपारी वेगळी स्तोत्र, संध्याकाळी वेगळी पोथी असं जगायचं नाही आहे माणसानं. ज्याला सद्गुरू आहेत त्यांनी तर नाहीच नाही. त्यांनी करावी फक्त सद्गुरूपदिष्ट साधना आणि बाकी त्याची नित्य नैमित्तिक कर्म किंवा धर्माची आहेत ती कर्म. तेच मला म्हणायचे. म्हणजे आता सकाळपासून जी आमची बायकांची कामं जी असतात, ती कामं करताना आता ध्यान त्यावेळेला होत नाही. कसं करायचं? नाहीच आहे करायचं. मग त्यावेळेला स्तोत्र म्हटली जातात ना, असं म्हणजे सतत नाम होत नाही. जे दिलंय आम्हाला ते ठराविक वेळेलाच होतं. आता म्हणजे मी उदाहरणार्थ मी काय म्हटलं की आता आंघोळच्या आधीची जी कामं आहेत, आपली पारोशी कामं आहेत, तेव्हा नामस्मरण करत करत कामं करायचीच आहे. पण आंघोळ झाल्यानंतर जी लहानपणापासून आम्हाला सवय आहे की पहिला आता लहानपणापासून सवय असेल ना तर ती सुरू राहू देत की स्तोत्र. या कुठल्याही कर्मांमध्ये फक्त गंमत अशी आहे की मी करता नाही, याचा भाव पाहिजे, याच्या भावाचा अभ्यास पाहिजे. सगळी कर्म अलिप्ततेनं करता आली पाहिजेत. म्हणजे ध्यानात ती अलिप्तता उपयोगाला पडते आणि आपल्या अलिप्ततेबरोबरच आपण ध्यानाला बसल्यामुळं आपल्याला देहाला सोडून बाहेर पडता येतं ध्यानात, जे अपेक्षित आहे. स्तोत्र म्हणणे म्हणा, आंघोळ करणे म्हणा, जेवण कुठल्याही कर्मांमध्ये जर आपण कर्त्या भावानं अडकत राहिलो तर साहजिकच त्या कर्मफळामध्ये पण आसक्त होतो आणि मी करता याचा अभिमान पण येतो. माझं विष्णू सहस्रनाम कधी चुकलं नाही, माझं गुरुचरित्र कधी चुकलं नाही असं माणूस म्हणतो. हा कर्माचा अभिमान आहे. माझ्याकडनं वाचून झालेलं याची स्मृतीच नसली पाहिजे, पण वाचलं मात्र गेलं पाहिजे नियमानं. पण एखाद दिवशी समजा काही मामा महाराजांनी 36 वर्ष कीर्तन केली. मामा महाराजांनी 36 वर्ष न चुकता, एकही दिवस न चुकता 36 वर्ष कीर्तन केली. दासराम महाराज त्यांना म्हणाले, मामा 3 तप झाली, आपण काय सांगतोच म्हणाले रामजी, 36 वर्ष झाली. त्यांच्या गावी पण नव्हतं की 36 वर्ष कीर्तन चालू आहे रोज. याचा अर्थ काय, मी करता या भावात नव्हते ते माणूस. नाहीतर सांगतो माझी अमुक अमुक पारायणं झाली, अमुक अमुक माझ्या यात्रा झाल्या, 5 वेळा जाऊन आलो म्हणतोय बद्रीनाथाला. अरे तुला विसरायला गेलेलास का तुझी स्मृती तुझ्या बरोबर ठेवायला गेलेलास तू? आलं का लक्षात? असं प्रत्येक कर्मामध्ये होतं. तशाच कर्मांमध्येही स्तोत्र आहेत, तशाच कर्मांमध्ये नामस्मरण आहे, त्याच्यातच ध्यान आहे आणि त्याच्यातच तुमचं आंघोळ आणि कपडे धुणं पण आहे. असं होत नाही की एखाद दिवशी आता मी समजा आता बाहेर आली, इथं आली आहे मी, आता संध्याकाळचे माझे म्हणायचे, तर त्याचा असा गिल्ट राहत नाही की भाऊ आपलं म्हणायचं राहिलं, असं नाही होत. पण ते घरात असलं की ते आपोआप होतं. नाही, फक्त अभ्यासाचा भाग सांगितला तुम्हाला, भावाच्या अभ्यासाचा भाग सांगितला. तुमच्या ह्याच्या विषयात येत नाही आम्ही कर्मांच्या कुठल्या ते किंवा कसं करता ते, पण त्यातल्या भावाचा अभ्यास सांगितला. कारण प्रश्न असा होता की साधनामय कर्म झाली पाहिजे. म्हणजे असा भाव धरला की जो साधक आहे तोच कर्म करतो ना, म्हणून त्याची कर्म साधनामय होतात. कर्मांनी साधक व्हायचं नसून साधक व्हायचं आहे आणि मग कर्म करायचे. तसे फार आता उरले नाहीत प्रश्न आत्ता तरी असं वाटतंय. गैरसमज दूर झाला एक. कुठला? म्हणजे साधनामय कर्म म्हणजे असं वाटत होतं की आपण नामस्मरण करतोय सगळं किंवा चालू आहे आपलं म्हणणं वगैरे आणि करतोय आपण कर्म, हे साधनामय कर्म असं वाटत होतं. तसं नाही, देह भाव बाजूला ठेवून हा समज आता आला. प्रत्येक गोष्टीत गुंतलेलो आहे आपण मी म्हणून, तसं ते होत नाही साधनामय कर्म.